नमस्कार, मी दिव्याच व्हेज व्हॉईसमध्ये आज पाहणार आहोत गवारची भाजी. खूप चमचमीत अशी. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आपल्याला फॅमिली वाढवायची आहे. आणि कुकरमध्ये मी इथं गवारची भाजी गवार घेतले 1 वाटी इतकं. आणि तर तुम्ही पाहू शकता छान असं आत्पाव हे आहेत गवार. 1 वाटी इतकं मी प्रमाण दाखवते. मीडियम अशी वाटी असती थोडीशी मोठी साईजची, त्या वाटीचं प्रमाण आहे 1 वाटी इतकं. आणि छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मध्यम ते मंद आचेवर. आणि थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं, जास्त करपून वगैरे अजिबात घ्यायचं नाही. आणि खूप छान होती भाजी, एकदम चमचमीत आणि रसरशीत भाजी होती. भाजी चपाती भातासोबत खाऊ शकता, एकदम इन्स्टंट 10 मिनटात फक्त होणारी आहे कुकरमध्ये. तर पाहू शकता तुम्ही. आणि भाजून घेतल्यानंतर पाणी घालायचं आहे आपल्याला, एकदम लिटरचंच पाणी हवं आहे. आता पुन्हा तेच कुकर ठेवायचं आहे, जास्त भांडी वगैरे अजिबात काढायची गरज नाही आहे. आणि तेल घातलेलं आहे 2 चमचे इतकं. आणि तेल घातल्यानंतर जिरं घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा इतका. तेल छान तापलं की मग जिरं घालायचं आहे. तेल अगोदर तापून द्यायचं हाय फ्लेमवर, आणि मग फ्लेम जी आहे ती एकदम मिडियम ठेवायची आहे, मिडियम टू लो. आणि मग त्यात जिरं घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा इतका. पाहू शकता तुम्ही जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा. आणि जिरं घातल्यानंतर मग आपल्याला लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, थोडंसं असं कुटून 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मी इथे. छान असं परतून घेऊयात. आणि आता या स्टेजला कोथिंबीर घालते मी थोडीशी. आणि अशी भाजी जर का बनवली तर चव खूप छान लागते मंडळी. पाहू शकता तुम्ही, खूप रुचकर लागते आणि अतिशय चविष्ट लागते भाजी. आणि फ्लेम आपल्याला एकदम लो फ्लेम ठेवायची आहे. आणि लसूण एकदम करपू द्यायचं अजिबात नाही, नाहीतर लसणामधलं जे जीवनसत्व आहे ते जाऊ शकतं आणि अजिबात भाजीला चव लागणार नाही. त्याच्यामुळे एकदम लो फ्लेमवरच ठेवायचं आहे आता आपल्या या स्टेजला. आणि गवार जे आहे आता आपले हे घालायचं आहे. पाहू शकता तुम्ही, जे आपण भाजून घेतलेल्या पाण्यात काढून ठेवलेलं होतं ती गवार ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता गवार घालून झालं की मग छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि मिक्स करून मग सुके मसाले घालायचे आहेत आपल्याला. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर. आणि सुके मसाले घालायचे आहेत 5 चमचा हळद. म्हणजे ऑफिसवरून जर का कंटाळा येतो खूप, आणि मग एकदम इन्स्टंट भाजी आहे, जर का चिरून ठेवली असेल तर काही 10 मिनटात लगेच होती भाजी आणि खायला अप्रतिम. आणि 5 चमचा हळद घालते मी इथे, अर्धा चमचा. आणि कांदा लसूण मसाला घालते मी इथं 3 चमचे. आणि तुमच्याकडे जर का साठवणीचा मसाला असेल तर ते घाला, तुमच्या आवडीप्रमाणे नुसार तिखट कमी जास्त करू शकताय. आणि 3 चमचे इतकं घातलेलं आहे मी ते. आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ चवीनुसारच घाला, तिखट कमी जास्त. आणि गरम मसाला घातलेला आहे मी इथे अर्धा चमचा, अर्धा ते 1 चमचा घालू शकते गरम मसाला. आणि खूप छान लागते गरम मसाल्यामुळे चव भाजीला अप्रतिम. आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही. दाण्याचं कूट घातलेलं आहे मी इतकं 3 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट. आणि खायला खूप भाजी चविष्ट लागते दाण्याचं कूट घातलं तर या भाजीमध्ये. अजिबात स्किप नका करू, हे कंपल्सरी आहे दाण्याचं कूट. प्रत्येकाच्या घरी असतंच हे दाण्याचं कूट. आणि खूप सोपी आहे पद्धत, नक्की घाला, त्याशिवाय भाजीला चव इतकं छान येणार नाही. आणि पाणी घातलेलं आहे 1 ते 1.5 ग्लास इतकं. 1 ग्लासवर थोडंसं अजून घातलेलं आहे मी इतकं, म्हणजे मला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे. जास्त सुक्कं किंवा जास्त पातळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता इथे. आणि छान असं हिरवीगार चिरलेली कोथिंबीर घालते मी आता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे. पाहू शकता तुम्ही, रंग किती सुंदर आलेला आहे, अतिशय सुरेख. आणि खूप सोपी आहे, खूप साधी सोपी आणि सिंपल, आणि खूप खायला चमचमीत आणि रसरशीत भाजी. एकदम फास्ट होती भाजी,
बनवायला. पाहू शकता 1 ते 2 शिट्टीमध्ये आपली भाजी रेडी होते लगेच. 1 शिट्टीत खूप झाली, एका शिट्टीमध्येच आपली भाजी तयार होते. आणि खायला खूप रुचकर लागते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला फॅमिली वाढवायची आहे तर मला सपोर्ट करा. आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं रंग आलेला आहे आपल्या भाजीला. आणि एकदम फक्त 10 मिनिटात मंडळी, कोणाला विश्वास बसणार नाही. कुकरमध्ये खूप फास्ट होते भाजी. बॅचलर असाल किंवा ऑफिसवरून जर का दमून आलेला असेल तर खूप सोपी, साधी, सोपी, सिंपल अशी भाजी आहे. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकताय. भाजी खूप रुचकर लागते. नक्की ट्राय करा आणि मला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब